पाहायला मिळतोय. धावपटला धावा लागले 19 धावा, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी दाखल होतील इथून विवेक मोहिते इथून मात्र दाखल होतील. चैतन्य मडवीसाठी बक्षीस लागले जाते. जर रिव्हर्स चौकार ठोकला तर संदीपची मडवी पिंट्या भाऊंच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी सोपं बक्षीस आहे. यावेळी अगदी खोदून काढलाय. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू क्षेत्राला फसवून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे येतोय आणखी एक चौकार.
तर तेजस पाटील तिसरी षटक हाताळण्याकरता येणारी शेवटची 6 चेंडू 12 चेंडूंचा खेळ इथं झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. पीटीसी लाईव्ह ही स्पर्धा कव्हर करते. चांगला स्ट्रोक सतीश माळीच्या बॅट मधून, पण तिथून मात्र झेल खाली होते. अजिंक्य पाटील सुंदररित्या झेल टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाज होतील झेल बाद. तिला फिरवीन माझ्या गाडी. चैतन्य मडवी अगदी सलामीला आलाय, आघाडीला आलाय आणि त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर सुदर्शन पाहिलं ना तर 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. रिव्हर्सचा जेव्हा चौकार येईल तेव्हा 500 रुपयाचा कॅश प्राइस. धावपट्टा धाबा लागले गेले 34 धाबा. इथून मात्र तेजस पाटील थोडीशी मागडी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मोठी फलंदाज त्यांनी बाद केले ते म्हणजे सतीशजी माळी यांना आणि त्यानंतर मात्र लगेच त्यांना चौकार चैतन्य मडवीच्या बॅट मधून. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का चैतन्यच्या बॅट मधून किल्ले रायगडसाठी. यावेळी सफल झालेत, प्रहार केलाय, चांगला स्ट्रोक बनवलाय. इथं मात्र एबीडी डिलोरची आठवण करून देणारा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चला किल्ले पन्नाला संघाचे इथं संघ नायक आले तर किल्ले कर्णाला सुनील टकले लगेच आपण यायचंय. पुढील होणारा सामना 3 षटकांचा खेळण्यात येईल. चला लगेच आपण स्पीडअप करा आता. यावेळचा हा रिव्हर्सचा चेंडू पण रिव्हर्स फटका इथं फसला जातोय. रिव्हर्स खेळायचा होता, हा मात्र निर्धाव चेंडू येतोय. या षटकातील अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीला ती 4 चेंडूमध्ये 8 धाबा खर्च केल्या तेजस्वी पाटील यांनी आणि अजून त्यांच्या खात्यातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पल्लू स्कोप क्या बात आहे चैतन्य मडवीच्या बॅट मधून आता मात्र दिलशनची आठवण करून देणारा फटका चेंडू जातोय ओव्हर द रोप आणि चैतन्य मडवी याने ठोकलाय अजून एक देखणा चौकार. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. इथून मात्र चांगला कनेक्ट झालाय क्षेत्ररक्षक तिथं आहेत पण मिळायला जाईल फक्त एकच धाव आणि एकेरी धावेनिशी इथं 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. डावपटाला जर धावा पाहायला गेलात तर तब्बल लागल्या गेल्या त्या म्हणजे 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय किल्ले राजगड समोर. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. विनंती केली जाते किल्ले रायगड साठी स्पीडअप आता करा. येस किल्ले पन्हाळा संघाच्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल लागलाय. आपला निर्णय घेऊन लगेच आपण मैदानामध्ये रवाना व्हायचा. येस बक्षीस जमा आहे चैतन्य मडवीसाठी लागलेले सागरजी मडवी यांच्याकडून 18 चेंडू आपण जर राहिला तर इथे मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 44 धावांचं आव्हान आणि या 44 धावा कशा केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमचे देवेंद्रजी डाकी यांच्याकडे. धन्यवाद. या ठिकाणी आपण आवाज ऐकला तर विपुलजी पाटील सरांचा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय आता सामना जो खऱ्या अर्थानं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे ते म्हणजेच 43 धावसंख्या काढून 44 धावसंख्येचं लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण अजून आपण जर लीग सामन्यांचा जर विचार केला तर तब्बल 3 सामने आणि 1 इनिंग अशा प्रकारे या ठिकाणी सामने खेळवायचे आहेत. तत्पूर्वी विनंती असेल सर्वच संघांना इथे मात्र या ठिकाणी आपण जेवढं लवकर होईल आपलं सहकार्य सुद्धा या ठिकाणी अनिवार्य आहे. हॅलो विनंती केली जाते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रांजल एंटरप्राइजेसचे प्रतीक लक्ष्मण पाटील यांना विनंती आहे आपण यायचं आपला स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला विनंती केली त्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा इथं मान सन्मान केला जाईल. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण कारण खूप उशीर झालेला आहे. त्याचबरोबर सलामीची जोडी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये वळताना. आकाश टकले इथे मात्र संघाचा संगणक आहेत. 44 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. त्या आव्हानाला आता मात्र कशा प्रकारे सामोरं जाणार. 3 षटकांचा सामना. 1 षटक आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे अतिशय महत्वाचं षटक मित्र म्हणू शकतो दोन्ही संघाच्या बाजूनं. जय शिवराय ग्रुप आयोजित चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये प्रांजल एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक कुमार प्रतीक लक्ष्मण पाटील, टीम मॅनेजर कुणालजी पाटील आणि टीम कॅप्टन आकाश टकले तर मात्र संघ मालकाचा इथं सन्मान केला जातोय. माहिती दर्शाल सुगंधी पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. ओ टू निवडाकी. थँक्यू. या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक अतिथी आणि त्याचबरोबर संघ मालकांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय ही स्पर्धा चिरले ग्रामपंचायत प्रीमियर लीग अतिशय दिमागदार आयोजन.
या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य जर पाहायला गेलो आपण, बरीचशी वैशिष्ट्य, परंतु PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर सुद्धा केली जाते. उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर आणि सर्व या ठिकाणी अतिथीगणांचं प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत असेल. पहिलाच चेंडू या ठिकाणी आदित्यच्या बॅटमधून, इथे मात्र चेंडू बघतो आपण, चांगला निर्णय त्या ठिकाणी अलंकार याचा. इथे मात्र डायरेक्ट हिट गरजेची होती, परंतु त्या ठिकाणी जर आपण बघायला शॉर्ट चेंडू होता आणि कदाचित हेच इथं आकाश टकले सांगतोय. 44 धावसंख्येचं आता मात्र आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या आव्हानाला मात्र कोणत्या प्रकारे आता या ठिकाणी सामोरं जाणार दोन फलंदाज. एका बाजूने आपण पाहतोय आदित्य टकले आणि आकाश टकले, तर गोलंदाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी आपण पाहतोय बाबूराव ठाकूर आहेत. ओव्हरपिच चेंडू यावेळी लॉफ केलाय, क्लिअर केलाय यावेळी मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला, तिथे मात्र चेंडू जातो अनबाउन्स ओव्हर द रो. या ठिकाणी येतोय आदित्यच्या बॅटमधून हा चौकार. चांगली सुरुवात मित्र नक्कीच म्हणेन किल्ले राजगड या संघाची, ज्याप्रमाणे आकाश टकले आता नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि आदित्य टकले हा यावेळी हात खोलताना आपण पाहतोय. 44 धावसंख्येचं तब्बल आव्हान आहे. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी सामना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक, इथे मात्र गोलंदाज पाहतो आपण बाबूराव. फुलरलेनचा चेंडू यावेळी मात्र बघतो आपण, चेंडू बीट होतोय आणि इथे मात्र चेंडू निर्धाव येतोय. पंचांचा इशारा, यावेळी लिगल चेंडू येतोय. स्विंग होतोय चेंडू आणि या ठिकाणी लाईन्स बिलोंग द अंपायर असंच म्हणू शकतो आपण. इथे मात्र डॉट बॉल येतोय. चौकार खाल्ल्यानंतर धावसंख्या धावपटलावर या ठिकाणी पाहतो 6. 15 चेंडू आणि 38 धावसंख्या. इथे काय घडलं, यावेळी चेंडू हवेत आहे. षट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळी कोणतरी चूक करणार नाही. इथे मात्र या ठिकाणी बघतो आपण आदित्य होतो झेलबाद. हेच अंडर 19 जे खेळाडू आहेत, अर्थातच या ठिकाणी त्या खेळाडूंना सगळ्यांनाच बक्षिसं आहेत, वैयक्तिक बक्षिसं आहेत. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. अंडर 19च्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी सूचना करण्यात येत आहे की आपण कुठेही जायचं नाही. आपल्याला सुद्धा वैयक्तिक बक्षिसं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं ठेवलेले आहेत. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू येतोय. येस, चेंडू क्लिअर केला जातोय. मिड माफ करा, या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येते, त्या ठिकाणी प्रेक्षक सुद्धा बनून जातोय आणि चेंडू जाईल सीमा पार. या ठिकाणी आकाश टकलेच्या बॅटमधून हा येतोय दणदणीत षटकार. तेरा चेंडू आणि आता मात्र 32 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल. हात खोलले जातात. या ठिकाणी आपण पाहतोय आकाश टकलेच्या माध्यमातून षटकार येतोय. आणखी एक या ठिकाणी मात्र आडव्या बॅटनं इथे मात्र फटका फसला जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर येतोय. इथे मात्र काय घडलंय, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक कोणते चूक करणार नाही. आकाश टकले इथे मात्र होतोय झेलबाद. मगासपासून चूक चालू आहेत बघा, आणि त्या चुकीची पुन्हा एकदा मित्र म्हणेन पुनरावृत्तीच केलेली आहे.
बॅक टू बॅक तीच चूक या ठिकाणी आकाश टकलच्या माध्यमातून आपण बघतोय. एक षटकार लगावल्यानंतर इथे मात्र मोह आवरू शकला नाही आणि आता मात्र विकेट्स गमावलेली आहे. येणारे 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असेल. चला स्पीडअप करा थोडस. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायचं आपण कोण येतोय आता. आता मात्र किल्ले राजगड या संघाला थोडस दडपण मध्ये सोडलेलं आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतो ऋषभ आहे. दुसऱ्या बाजूला विवेक मोहिते. आकाश पाटील या ठिकाणी अलंकार आहे. माफ करा. येस आकाश घरत होता परंतु स्वतः अलंकारने इथे मात्र षटक हाताळण्याची जबाबदारी घेतलेली आहे. निर्णय आहे कसा निर्णय आहे ते मात्र आता षटक पाडल्यानंतरच आपण त्या निर्णयाचं या ठिकाणी विश्लेषण करू शकतो. चला थोडंसं स्पीडअप करा पंच. वेळ वाया घालू नका. पहा अजूनही या ठिकाणी लीगचे 4 सामने खेळवायचे आहेत. बघा खूप वेळ झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर अलंकार येतोय या ठिकाणी स्ट्राईक एंडला. आता मात्र ऋषभ ठाकूर. मोठे फटके येणार का. येणारे 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. 16च्या सरसरीनं वाटचाल करायची. टप्पेचे लागते आणि इथे मात्र विकेट्स क्रमांक 3 ऋषभ सुद्धा होणारे या ठिकाणी जेलबाद. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र अलंकार याने विकेट्स घेतलेले आहे आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच किल्ले राजगड या संघाला आणखी संकटामध्ये इथे मात्र आणून सोडलंय. नवीन फलंदाज अजिंक्य जातोय. अजिंक्य पाटील या ठिकाणी आपण बघतोय. नवीन फलंदाज आउट ऑफ फॉर्म आहे थोडासा. मागचा जर कालखंड पाहिला आपण तर मात्र जांभूलपडा गावातून ट्रम्पकार्ड म्हणून ओळखला जाणारा क्षमता आहे परंतु आज मात्र या ठिकाणी आत्मविश्वासाने खेळावे लागेल अजिंक्य याला. अजिंक्यने मात्र पॉवर दाखवलेली आहे. यावेळी मात्र चेंडू अडवला जातो. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे मात्र बघतोय आपल्या संघासाठी 1-2 नाही तर तब्बल 5 धावसंख्या वाचवल्या जातात. लाजवाब क्षेत्ररक्षण. 10 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. समीकरण आता मात्र थोडंसं कठीण होत चाललंय. प्रयत्न नक्कीच चांगले होते इथे मात्र अजिंक्य पाटील याचे परंतु त्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळत नाही असंच म्हणू शकतो आपण. आता मात्र फलंदाज इथे मात्र विवेक मोहिते फलंदाज आहे. अलंकार सज्ज होणार या ठिकाणी. अलंकार घरत गोलंदाज. फुलरल्यांचा चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला अक्षरशः काबूत करणारा हा चेंडू आपण म्हणू शकतो. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी चेंडू खोदून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला फलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. विवेक मोहितेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र प्रेशर वाढवत जाईल. आता येणारे 9 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. अलंकार सज्ज होतोय. पुढचा चेंडू. यावेळी मात्र आणखी एक यॉर्कर. अप्रतिम आला. कार्पेट फटका खेळला जातोय. सिंगलने सेटल व्हावे लागेल. सिंगलने या ठिकाणी समाधान मानावं लागेल. 8 चेंडू 30 धावसंख्येची गरज. येणारे 8 चेंडू 1 षटक आणि या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत बाकी आणि विजयासाठी इथे मात्र किल्ले राजगड या संघाला या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 30 धावसंख्येची गरज असणार आहे. अलंकार आडव्या बॅटनं फटका खेळला जातोय. फटका फसला जातोय. 1-2 नाही तब्बल 3 क्षेत्ररक्षक पडतायत. 3 क्षेत्ररक्षक मधील चेंडू या ठिकाणी पडला जातोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावसंख्या मिळतायत. प्रयत्न केले जातात. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 28 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडू मागा आता मात्र चौकाराची गरज आहे. नक्कीच हा सामना झाल्यानंतरच या ठिकाणी इथे मात्र बघतो आपण यावेळी चेंडू हवेत आहे आणि तो विकेट्स मिळाली आहे. अजिंक्य पाटील या ठिकाणी होतो झेलबाद.
6 चेंडू आणि आता मात्र 28 धावसंख्येची गरज. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यांना सूचना करण्यात येत आहे, हा सामना झाल्यावर लगेचच आमचे सन्माननीय अतिथी आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी समाधान शेठ माळी साहेब विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांचा या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येईल. आयोजकांच्या वतीनं साहेबांना या ठिकाणी समाधान शेठ माळी साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने बघा ही प्रीमियर लीग आपण पाहतो, चिर्ले ग्रामपंचायत प्रीमियर, त्यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपयाचं धनराशी आलेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा साहेबांसाठी सुद्धा. समाधान शेठ माळी साहेबांचा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अगदी केक कापण्यात येईल या ठिकाणी हे षटक संपल्यानंतर, हा सामना संपल्यानंतर. आकाश आहे गोलंदाज. येणारे 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. इट इज पॉसिबल. किल्ले राजगड संघ या ठिकाणी आपला गड काबीज ठेवणार का? आता मात्र प्रतिष्ठेची लढाई आहे. आकाश सज्ज होतोय. पहिला चेंडू. यावेळी मात्र कीपिंग किती फास्ट केले. प्रेझेन्स ऑफ माइंड. येस, पंचांचा इशारा यावेळी येईलच. दॅट्स वाईड. 6 चेंडू 27 धावसंख्या. अगदी मायक्रो सेकंड मध्ये 3 गोष्टी केलेल्या आहेत बघा. पहिला चेंडू गॅदर केला, त्यानंतर स्टंपिंग सुद्धा केली. अप्रतिम लाजवाब प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलंय. हेच छोटा धोनी म्हणू शकतो आपण. रिव्हर्स अटेम्प्ट करून करून या ठिकाणी दमलेले आहेत फलंदाज. यावेळी मात्र इथे मात्र बघतो आपण अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र पंचांचा इशारा या ठिकाणी बघतो आपण. 22चा इशारा या ठिकाणी येतोय. अतिदक्ष पंच या ठिकाणी आपण पाहतोय. सकाळपासून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय माळी यांनी जर झेल घेतला तर या ठिकाणी आपण बघतोय सन्माननीय हितेशदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज झालेले आहे. अक्षय माळीसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 26. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र सफल सुद्धा झालाय. यावेळी मात्र चौकार येतोय. 20 धावसंख्येची गरज. 4 balls required and 22 runs need to win. या ठिकाणी पाहतो आपण धावसंख्या जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस काढाव्याच लागतील. अतिशय महत्वाचे चेंडू आहेत. ओव्हरपिच चेंडू इथं मिसकीव करतोय. यावेळी जर आपण बघायला गेलो तर फलंदाचा रिएक्शन स्पष्टपणे सांगून जातो, परंतु रिएक्शन देऊन आपण सामने जिंकू शकत नाही. तर मोठे फटकेबाजी या ठिकाणी पाहायचं. 4 खेळाडू तब्बल इथे मात्र प्रेक्षक उठलेले आहेत. काय झालं असेल? हवा तर मला पण आली, कुठली आली ते माहिती नाही. आता या ठिकाणी आपण पाहतोय मात्र येणारे 3 चेंडू असतील. आता स्लोवर चेंडू. नाव दिला छोटा धोनी आणि नावामध्ये काय केलंय बघा आता तुम्हीच. नाही, आम्ही जास्त काय बोलू शकत नाही. इथे मात्र येणारे 2 चेंडू असतील आणि विजयासाठी तब्बल 22 धावसंख्येची गरज. अजून एक चेंडू सोडला तर बघा 50 रुपये मिळतील. सुवर्ण संधी. विथ झेल आहे आणि स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये या ठिकाणी फाईन लेगच्या रिझन मध्ये चौकार जातोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि उत्तरार्धामधील सुद्धा या ठिकाणी पाहतो आपण. अंतिम चेंडू असेल आणि आता मात्र या चेंडूवर मोठा फटका प्रयत्न झाला होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल सुद्धा सोडतोय. चेंडू जाते सीमा पार. या ठिकाणी सामना संपतो आणि चौकार जातोय शेवटच्या चेंडूवर.